कोणत्या शेळीला गोचिडाचा 5,000 घ्यायचे कोणी कॅमेऱ्यात मी सगळ्याला सांगतो. हा हा. एक गोचिडाचा 5,000 बक्षीस घ्यायचं. गोचिडा गोचिड जर शेळीला असला तर 5,000 बक्षीस. हा बक्षीस आपल्या शेळ्याला. दुसऱ्या फार्म जा तुम्ही हा बघा सगळे कानाला गोचिड हेच असतं. हा हा. हा? याला काहीच नाहीये बघा. याचं जरा आणखीन एका शेळीला गोचिडाचा 5,000 घ्यायचे. हा हा. ही स्वच्छता ठेवली का आजारी पडत नाही प्राणी काही होत नाही. बर. हा. आता काय होतंय शेतकऱ्यांच्या फार्म म्हणजे आहेत तर तुम्ही सांगितलं की स्वच्छता महत्वाची. शेतकरी काय करतात 2-3 शेळ्या आपल्या कशा नाही. पद्धतीने त्यांचे शेळी पालन असतंय. इतक्या घरात समोर आहे का अशा शेळ्याला एक असा वास येतो लांबच शेळ्याचा हा हा वास येतो पहिला मुद्दा. हा हा. आपल्या इतक्या जवळ असताना एक असं आतमध्ये उभारला तरी वास येतोय का? नाही नाही तुमच्या घरासमोरच आहे, तुमच्या घरातच असल्यासारखं. वास सकट कुणी यावा इथं पावा. हा हा वास सकट नाही. आता याला काय करायचं आपला हा. इथं ही पडी का अशी मारली की इथं हा हा याला काय इट आहे का इट हा ही आपली बट्टीची हा. हे मुरुम टाकायचं आणि त्याच्या इटा अशा पालथ्या घालायच्या. म्हणजे खाली हे मुरमाच्या जागेवर. इटा पालथ्या घालायच्या हा. साफ करून हा. आणि त्याच्यावर काही 2 दिवस शेळ्या हे गेला का हा. पावसाळ्यात चिखल होत नाही. हा. काही कोब्याने जाणारे आजारी पडते हा, हा. प्राणी. कोब्याने आजारी पडते. हो त्यामुळे- कोब्याने बाद होते शेळ्या. बरं तुम्हाला कोब्याचा अनुभव आलेला आहे का? नाही पण आपण ऐकत होतो म्हणजे दुसऱ्याचं. तुमच्या माध्यमातून असे व्हिडिओ. हा व्हिडिओच्या माध्यमातून हो. शेतकऱ्यांचं. हो त्यामुळे तुम्हाला इटाचं करायचंय. हो अशी इट टाकायची. हा. शेळी मुतली काय झालं ती पाणी ओसून घेते आणि फ्रेश झाडाला सकाळच्याला. बर. हो आता पावसाळ्यामध्ये शेळ्यांचं कसं नियोजन असतं बरं पावसाळ्यामध्ये? हाही असंच काहीच याला बदल नाही पण स्वच्छता तेवढी ठेवायची पावसाळ्यातली. पावसाळ्यात जास्त गोचिड पिसा होत्यात हे होतंय. हा हा. आपले शेजारी बी आहे तर त्यांच्या पिसा बघा 4 दिवसाला पावडर लावतो पण आपल्याला पावडर नाही कुठं काही नाही. पीस सकट नाही गोचिड सकट नाही. फक्त स्वच्छता ठेवली पाहिजे. फक्त स्वच्छता सकाळ मस्तपैकी स्वच्छता ठेवायची 2 टाइम.